मित्रांनो, शिवाजी गांगले या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण वेन आकृती, उपसंच, विश्वसंच, पूरक संच याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण वेन आकृती कशाला म्हणायचं त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. मित्रांनो, संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला. म्हणून अशा आकृत्यांना वेन आकृत्या किंवा वेन डायग्राम म्हणतात. मग आता ही याचं एक उदाहरण घेऊ आपण. ये हा संच 1 2 3 4 5 अशा पद्धतीचं. मग आता हा जो संच आहे हा वेन आकृतीमध्ये किंवा वेन डायग्राम मध्ये कसा दाखवायचा, तर ही अशा पद्धतीचे एक आकृती काढतात. तिला ए नाव दिलं आणि याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 या आकृतीला वेन डायग्राम म्हणतात किंवा वेन आकृती म्हणतात. ही वर्तुळामध्ये अंडाकृती किंवा चौकोनामध्ये, आयतामध्ये या चित्रामध्ये ही आकृती दाखवतात. यानंतर उपसंचाविषयी माहिती घेऊ. उपसंच यालाच सबसेट म्हणतात. पहा, तर हा जर संच ए व संच बी हे दिले असतील. संच बी मधील प्रत्येक घटक जर संच ए चा घटक असेल तर संच बी ला ए चा उपसंच म्हणतात आणि तो असा दाखवतात बी उपसंच ए. याचं वाचन बी उपसंच ए. आता याचं उदाहरण घेऊया. ए हा संच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि बी या संचातील घटक आहेत 2 4 6 8 10. म्हणून आता बी मधील सर्व घटक, बी संचातील सर्व घटक ए मध्ये आहेत. म्हणजेच बी हा ए चा उपसंच आहे असं म्हणतात. आणि हेच वेन डायग्रामनी कसं दाखवायचं, तर पहा, आपण इथे वेन डायग्राम काढू. ही ए आहे आणि इथं बी संचासाठी दुसरी आकृती. पहा, इथं बी. आता बी संचातील घटक लिहू अगोदर. 2 4 6 8 आणि हे 10. आता उरलेले 1 3 5 7 आणि 9. बघ, इथं ए संचामधले हे सर्व घटक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ए मधले घटक आणि बी मधले, या बी संचातील घटक काय 2 4 6 8 10. म्हणजेच संच बी हा संच ए चा उपसंच आहे असं म्हणतात. नंतर आपण विश्व संच म्हणजेच युनिव्हर्सल सेट याविषयी पाहू. जो संच सर्वांना सामावून घेणारा सर्वात मोठा संच असतो त्याला विश्व संच असे म्हणतात. आता विश्व संच हे यू या अक्षराने दाखवतात.
आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर ये संच ये हा भारतातील रहिवाशांचा संच आणि बी महाराष्ट्रातील आता दोन्हीच्या बाबतीमध्ये मग सगळ्यात मोठा संच कोणता असेल ये कारण हा सर्वात मोठा आहे भारतातील रहिवाशांचा संच आणि महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच महाराष्ट्र कुठे येते भारतातच येते म्हणून ह्याला आपण बी हा एचा उपसंच म्हणता येईल बी हा एचा उपसंच म्हणता येईल मित्रांनो यानंतर पूरक संचाविषयी माहिती घेऊ पूरक संचालाच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणतात मग आता हे समजा विश्वसंच यू दिलेला आहे विश्वसंच यू आणि बी हा विश्वसंचाचा उपसंच आहे बी हा विश्वसंचाचा उपसंच आहे तर संच बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच बी चा पूरक संच म्हणतात मग आता बी चा पूरक संच बी चा पूरक संच कसा दाखवणार त्याला बी डॅशने दाखवतात ओके आता आपण हा पूरक संच उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करू समजा उदाहरणार्थ यू हा विश्वसंच आहे यू हा विश्वसंच आहे विश्वसंचामधील घटक 1 ते 10 पर्यंतचे दिलेले आहेत आता ये हा संच 2 4 6 8 आणि 10 ये संचातील घटक आता ये संचातील घटक काय 2 4 6 8 10 परंतु आता एक लक्षात घ्यायचं ए मधील जे घटक आहेत ते यू मध्ये आहेत परंतु ए मध्ये नाहीत असे उरलेले कोणते त्याला ए डॅश म्हणतात ए डॅश म्हणजे काय कोणते उरलेले 1 3 5 7 9 हे पहा इथं ए मध्ये नाहीत परंतु यू मध्ये आहेत असे उरलेले जे घटक आहेत ते म्हणजे पूरक संच असतात याचा पूरक संच म्हणतात याला म्हणून हा वेन डायग्रामने आपण दाखवू आता हे हा काय विश्वसंच दिलेला आहे तर आता इथं आपल्याला ए डॅश इथं घ्यायचा आणि ए इथं घ्यायचा मग आता ए मधले घटक 2 4 6 8 आणि 10 आणि यू मध्ये आहेत परंतु ए मध्ये नाहीत असे 1 3 5 7 9 बघा इथं काय झालं हा जो विश्वसंच आहे विश्वसंचामध्ये 1 ते 10 हे घटक पूर्ण आहेत आणि ए मध्ये 2 4 6 8 10 यू मध्ये ए मध्ये नाहीत परंतु यू मध्ये आहेत असे कोणते तर 1 3 5 7 9 म्हणजेच ह्याला पूरक संच म्हणतात याचा पूरक संच नंतर सराव संच 1.3 मधील पहिलं उदाहरण पाहू जर
ए संचामधील घटक काय आहेत ए बी सी डी ई आणि बी संचामधील घटक सी डी ई एफ आणि सी संच काय आहे बी आणि डी मधले घटक डी मध्ये ए आणि ई हे घटक दिलेले आहेत. तर पुढील पैकी कोणते विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. आता हे जे विधान दिले पहिलं विधान सी हा बी चा उपसंच आहे. दुसरं विधान दिलेले ए हा डी चा उपसंच आहे. तिसरं डी उपसंच बी. चौथा आहे डी उपसंच ए. पाचवा आहे बी उपसंच ए आणि सहावा आहे सी उपसंच ए. मग हे दिलेले विधान हे सत्य आहेत की असत्य आहेत ते आपल्याला फक्त ओळखायचे. सत्य असेल तर फक्त त्याच्या पुढे एक नंबरच्या पुढे सत्य असं किंवा असत्य आपण लिहायचंय. आता बघा पहिलं उदाहरण काय सी उपसंच बी. आता ह्याला आपल्याला सत्य किंवा असत्य लिहायचंय फक्त. आता सी मधील जे घटक आहेत ते बी मध्ये आहेत का ते आपल्याला पाहायचं. आता सी मधले घटक कोणते आहेत बी आणि डी आणि बी मधले घटक कोणते तर सी डी ई एफ. आता इथं डी आहे परंतु बी नाही म्हणजे हे विधान हा याचा उपसंच नाही म्हणजेच हे विधान काय आहे असत्य आहे. आता दुसरं उदाहरण घेऊ. ए हा काय सांगितलं ए हा डी चा उपसंच आहे. मग ह्याचं उत्तर आपल्याला बघायचंय. ए मधले घटक पाहू ए बी सी डी ई आणि डी मधले घटक ए आणि ईच आहेत म्हणजे ए हा डी चा उपसंच होईल का नाही होणार. डी हा ए चा उपसंच होऊ शकतो परंतु ए हा डी चा उपसंच होऊ शकत नाही म्हणून हे विधान देखील कसं आहे असत्य आहे. आता तिसरं विधान पाहू काय दिलंय डी हा बी चा उपसंच आहे. डी हा बी चा उपसंच आहे. आता डी मधले घटक ए आणि ई आहेत आणि बी मधले घटक सी डी ई एफ. बघा ए आहे परंतु ए नाही बी मध्ये म्हणजेच हे देखील विधान असत्य आहे. ते म्हणजे डी हा बी चा उपसंच नाही. आता इथं चौथं उदाहरण पाहू. चौथं काय आहे डी हा ए चा उपसंच आहे. बघा डी मधले घटक काय आहेत ए आणि ई आहे का नाही आणि ए मध्ये ए बी सी डी ई म्हणजे ए आहे ई तर ई आहे म्हणजे हे विधान सत्य आहे. अगदी बरोबर आहे. हे विधान सत्य आहे. हे विधान सत्य आहे म्हणजे डी मधले घटक ए मध्ये आहेत म्हणजे डी हा ए चा उपसंच आहे. अगदी हे बरोबर आहे. आता पाचवं उदाहरण पाहू. पाचवं उदाहरण काय म्हणतंय बी हा ए चा उपसंच आहे. बी हा ए चा उपसंच आहे. आता बी मधले घटक पहा सी डी ई. बघा सी डी ई परंतु एफ इथं नाही ए मध्ये नाही म्हणजे हे विधान देखील असत्य आहे. हे विधान असत्य आहे. सहावं उदाहरण पाहू. सी हा ए चा उपसंच आहे. सी कुठे आहे बी आणि डी. बघा बी आणि डी मग ए मध्ये आहेत का बी आणि डी आहेत म्हणजे हे विधान अगदी बरोबर आहे. ह्याला सत्य म्हणायचं. हे विधान अगदी सत्य आहे बरोबर आहे. म्हणजे इथं चौथं आणि सहावं हे दोन उदाहरणं सत्य आहेत आणि बाकीचे 1, 2, 3 आणि 5 हे नंबरचे विधान काय आहेत हे असत्य आहेत. मित्रांनो अशाच पद्धतीने अगदी सोपा हा सराव संच आहे. झालेल्या बाबीवर जर व्यवस्थित आपण बघितलं तर हा सराव संच सोडवायला काहीच हरकत नाही. यातला नमुना दाखल मी 1.3 मधलं पहिलं उदाहरण सोडून दिलेलं आहे. बाकीचे विधान तुम्ही सोडू शकतात. उदाहरण तुम्ही सोडू शकता. ओके धन्यवाद.